थांब थांब, हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी म्हणजे ओव्हरथिंक करतोस ना? आता ओव्हरथिंक म्हणजे काय? थोड्या दिवसापूर्वी तुझा जवळचा मित्र तुला काहीतरी बोलला. तो बोलून निघून गेला. पण त्या बोलण्याचं तुला इतकं वाईट वाटलं की तू रात्रभर जाऊन जो राडा तुझ्या डोक्यामध्ये घातलास, त्याला ओव्हरथिंक म्हणतात. बरोबर ना? अरे बोलणारा बोलून गेला, जाऊन झोपला. तू तुझी रात्रमात्री केलीस ना. बरोबर की नाही? रात्र वाया घालवून तो आला तुझ्याकडे माफी मागायला? नाही ना. का? कारण त्याने डोक्यातच ठेवलं नाही. तो बोलून निघून गेला, तू तिथेच राहिलास. हे लक्षात ठेव. आता हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे. जग बोलत राहणार, जगाचं कामच आहे बोलणं. पण जगाने बोललेल्यामधली कोणती चांगली गोष्ट तू घ्यायचीस आणि कोणती वाईट गोष्ट सोडून द्यायचीस हे तुझ्या हातात आहे. अरे सहज बोललेलं सहज डोक्यात घे. गंभीर बोललेलं गंभीरतेने डोक्यात घे. संपला विषय. एवढी सहज गोष्ट आहे. विचार कर. ओव्हरथिंकिंग करून, अतिविचार करून आयुष्य वाया घालवायचं आहे की सरळ विचार करून आयुष्य मार्गी लावायचं आहे? पाठवा तुमच्या त्या मित्राला. ज्याला ही घाण सवय आहे.